नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बीएमसी मार्फत भविष्यात खूप मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे। जवळपास 56,000 रिक्त पद आहेत आणि ही पदं ही टप्प्याटप्प्याने त्यांना भरावीच लागणार आहे। तर ही पदं असणार आहेत घन कचरा व्यवस्थापन विभागात। तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। नुकतेच पुढारी आणि सकाळी न्यूजपेपर मध्ये याच्याविषयीची नुकतीच बातमी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। लक्षात घ्या 2025 मध्ये सरळ सेवामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरती येणार आहे, तलाठी, मनपा, नगर परिषद। तर याची लाईव्ह स्वरूपाची मोस्ट अवेटिंग बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली आहे। या बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तसेच हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि या बॅचच्या फीजवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं जर तुम्ही त्यात हा GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज करत असाल तर तुम्हाला याच्या प्राइसवर 10% ऑफ मिळणार आहे। बघूया न्यूज काय आहे। बघा, मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, ज्याचा बजेट 60,000 कोटी रुपयांच्या पुढे असतो। म्हणजे खूप सारे राज्य आहेत आपल्या देशात, जसं मेघालय, तिकडे त्रिपुरा, नागालँड वगैरे, त्यांचा बजेट सुद्धा एवढा नाही, त्याच्यापेक्षा जास्त बजेट या बीएमसीचा आहे। तर याच बीएमसीच्या घन कचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 56,000 पद रिक्त आहेत। किती? 56,000 पद आहेत आणि ही टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी दिलेले आहे। त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होणार आहे, अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष जे आहेत तर ते यांनी इथे दिलेली आहे। मेन म्हणजे काय आहे की मुंबईला व्यवस्थित ठेवायचं असेल, क्लीन ठेवायचं असेल, नीट ठेवायचं असेल, जागतिक लेवलची सिटी बनवायची असेल तर त्याच्या स्वच्छतेसाठी ही 56,000 पदं ही भरणं इथं गरजेचं आहे सरकारला। पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या दालनात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने एक बैठक पार पडली। या बैठकीत प्रशासनाच्या वतीने काही उपस्थित होते, कामगारांच्या बाजूने जे आहे तर ते काही व्यक्ती उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मलनिस्सारण, मुख्य निस्सारण, गटारे, स्मशानभूमी आदी घाणीशी निगडीत कामं करणाऱ्या कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी अन्वये वारसा हक्क नोकऱ्या इथं दिल्या जाणार आहेत। याच्यासाठी सरकार लवकरच नियम बनवणार आहे, कारण की याच्याविषयीचे काही कोर्टात जे आहे तर ते काही लोकांनी उच्च न्यायालयात केसेस पण टाकल्या होत्या की वारसा हक्काने तुम्ही अशा कसं जॉब जे आहे तर ते देत असतात। त्यासोबतच बदली परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी केलेली आहे। एकाच ठिकाणी राहून कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सफाई खात्यातील 3 लिपिक आणि केम रुग्णालयातील सुमारे 26 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश देखील इथे दिलेले आहेत। लवकरच या घन कचरा व्यवस्थापन विभागात ही 56,000 पदं जी आहेत तर ती येणार आहेत। यासोबतच ही 56,000 लोक भरली तर त्यांच्यावरती सुपरवायझर भरावे लागणार आहे, सुपरवायझरच्या वरती आणखी कोणी पद, अधिकारी पद भरावे लागणार आहेत। म्हणजेच येत्या काळात बीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिरात येतात आणि बीएमसी अशी आहे ना, म्हणजे बीएमसी मध्ये सर्वसामान्याला नोकरी करण्याची संधी मिळतेच। खूप चांगलं वेतन आहे, वेतनही थकीत होत नाही, चांगली महानगरपालिका आहे, म्हणून भविष्यात तयारी करत असेल तर सगळ्यात बेस्ट चॉईस असणार आहे। इग्नाइट अकॅडमीने आपले विविध दर्जेदार कोर्सेस लॉन्च केलेले आहेत। एमपीएससी यूपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस असतील त्या पण आता लॉन्च झालेले आहेत। कृषी विभागात लवकर 6,000 पदांची भरती येणार आहे आणि जे 12वी पास उमेदवार असतील त्यांच्या माहितीसाठी पोलीस मध्ये 13,000 पदांची खूप चांगली भरती येणार आहे। या सर्वांच्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि लक्षात घ्या, कुठलीही बॅच परचेस करताना हा एक सिक्रेट कोड आहे GM10 यूज कराल तर फ्लॅट 10% ऑफ मिळाल्याशिवाय राहणार नाही। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।